या महाराष्ट्राच्या शक्तीची एक छोटीशी झलक सादर करणारे कलाकार चैत्राली बारवे चव्हाण, सचिन चव्हाण, स्वाती ढोकळे, रोशनी जयस्वाल, अर्चना जोशी, अनुष्का गोडसे, अनिता नाईकसाटम, श्रद्धा जवंजाळ, अनन्या जवंजाळ, पराग जोशी आणि उपेंद्र टेकुलसे. ज्ञानोबाची पालखी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबाची पालखी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबाची पालखी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबाची पालखी ज्ञानोबा तुकाराम. अरे थांब थांब, पाहुणा आलेच दिसतायत. अरे हो की, राम राम पाहुणं, कसं काय? बरं आहे ना हो समज. वय वय ते बरे आहे, त्यांना बसू दे. आणि माझं ऐक, अरे यंदाच्या वारीला मला एका येड्याने काय विचारलं माहितीये? काय काय? म्हणे महाराष्ट्राच्या मातीचा रंग काळा आहे ना व? मग तू काय म्हणला? अरे मी काय बोलायच्या आधीच त्यानं परत विचारलं, लाल पण आहे ना तुमच्या महाराष्ट्राची माती? अरे देवा. मग काय, मी म्हणालो आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा रंग खरा सोना हाय. सोनं कसं काय? त्यानं पण हाच प्रश्न विचारला. मग मी म्हणालो आमच्या महाराष्ट्राचा मातीचा कण कण सोनं आहे, कारण त्यात गणपतीची भक्ती आहे, खंडोबाची कृपा आहे आणि त्या माय भवानीची तलवार आहे, ज्याच्या कृपेनं महाराष्ट्राचा ध्वज सूर्यावानी आणि माती सोन्यावानी चमकते आणि चमकतच राहणार. वा, लईच भारी बोललास ग. अरे नुसतं बोलायचं नसतंय, थांब जरा, महाराष्ट्राची झलक दाखवू पाहुण्यांना. ओ मंडळी, या स्टेजवर आणि दाखवा चमकून समद्यासनी. ओ पाहुणं, बसलाय काय नुसतं? बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे लेका, चल की निघी निघी, जायचं ना व खंडोबाच्या दर्शनाला. मल्हार मारी मोतियाने डावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरू. मल्हार मारी मोतियाने डावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढ्याला ती अशी जीवाला, गावाकडची पापी, तिरंगाची घाटी.
मग आता कुठं? आता हे काय विचारणं झालं होय. बापाचं दर्शन करून आलो, आता माय भवानीला भेट घेऊ. Who's a